नमस्कार मंडळी, आपण बनवूया कोथिंबिरीचे पराठे. मस्त आपण ते आता सकाळी सकाळी नाश्त्याला बनवूया आणि लहान मुलांना आवडतील. कोथिंबीर अशी लहान मुलं खात नाही, त्यामुळे आपण त्यांच्यासाठी कोथिंबीरचे पराठे अशा पद्धतीने बनवूया. लोणच्यासोबत पण खाता येईल. त्यासाठी लसूण, मिरची, कोथिंबीर घ्यायची आहे स्वच्छ धुवून, मिरची आणि बाजरीचं पीठ, ज्वारीचं पीठ, डाळीचं पीठ आणि गव्हाचं पीठ आणि जिरे, थोडेसे जिरे पण लागतात चवीनुसार, आणि चवीनुसार मीठ. आता आपण कोथिंबीर बारीक चिरून घेऊया. एकदम बारीक चिरायची आहे अशा पद्धतीने. पहिले धुवून आणि मग बारीक चिरून घेतली आहे आपण कोथिंबीर. आणि लसूण आणि मिरचीची बारीक करून घेतली आहे, ती आपण टाकून घेऊया त्याच्यात. त्यानंतर बाजरीचं पीठ टाकूया. अंदाजाने आपल्याला किती पाहिजे त्याप्रमाणे पीठ टाकायचं आहे. मी बाजरीचं थोडं जास्त टाकत असते. बाजरीचं पीठ टाकल्यानंतर ज्वारीचं पीठ टाकलं आहे. नंतर डाळीचं पीठ टाकलं आहे. डाळीचं एकदम थोडं टाकायचं. नंतर आपण गव्हाचं पीठ पण टाकायचं, ते पण थोडंसंच टाकायचं. जास्त बाजरीचं पीठ टाकायचं त्याच्यामध्ये. जिरे टाकूया. जिरे पण टाकून घेतले आहे आपण. त्यामध्ये चवीनुसार मीठ पण टाकून घेतलं आहे. पौष्टिक आहे एकदम सर्व डाळींचे, सगळ्या पिठांमध्ये. पिठं, कोथिंबीर मस्त त्याच्यामध्ये आपल्या पोटात जाते सकाळी सकाळी नाश्त्याला बनवल्यानंतर. आहार एकदम पौष्टिक असतो. आता ते आपण भिजवून घेऊया. थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि भिजवून घ्यायचं आहे, कारण कोथिंबीरीमध्ये पाणी असतं थोडंसं, त्यामुळे. आता आपण एकदम व्यवस्थित भिजवून घेऊया पाणी टाकून टाकून. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मिक्स करून भिजून ठेवायचं. आता आपलं अशा पद्धतीने भिजून झालं आहे पीठ, तुम्ही बघू शकताय. थोडं नरमच भिजवायचं आहे, खूप कडक भिजवायचं नाही. हे बा, थोडं नरम असलं ना. आता आपण कपडा घ्यायचा आहे, सुती कपडा, त्यावर थोडा ओला करायचा पाणी टाकून आणि हाताला पाणी लावून असं अशा पद्धतीने थापून घ्यायचं आहे त्याला. आणि त्याला अशी होल पाडायची आहे. होल पाडल्याने त्यामध्ये आपण जे तेल टाकतो ते आपण सर्व होलांमध्ये टाकायचं. अशा पद्धतीने होलं पाडल्यानंतर आता आपण तव्यावर अशा पद्धतीने टाकून त्याच्यावर पाणी टाकून आणि असं पसरवायचं आहे पाणी. त्याच्याने लवकर निघतो तो. आणि असा भाजायचा आहे, तेल टाकून भाजायचा आहे. माझ्याकडनं कॅमेरा उलटा झाला, त्यामुळे तुम्हाला आता उलटा दिसत असेल. बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने तेल टाकून घ्यायचं आहे, तेल टाकून भाजायचं आहे. मस्त खरपूस भाजून घ्यायचं आहे. बघू शकता एकदम छान लागतो असा पराठा. तुम्ही पराठा म्हणू शकता, कोंडुळं म्हणू शकता. तुमच्या इकडे काय म्हणतात ते सांगा मला. याला काय म्हणतात ते कमेंट करून सांगा, तुमच्याकडे याला काय म्हणतात. आणि अशा पद्धतीने मस्तपैकी लोणच्यासोबत, टोमॅटो सॉससोबत पण खातात. लहान मुलांना पण खूप आवडतो. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.